म्हणणारा पण आणि ऐकणारा सुद्धा. आणि मग रामकृष्ण नाम सर्व दोषा हरणे म्हणलेले. रामकृष्ण ही दोनच अक्षरे बघा, राम आणि कृष्ण दोन शब्दांचा अक्षरांचा शब्द आहे. आणि असं असताना राम कृष्ण हरी हे तिन्ही नामं कुठलेही घेतलं तरी सुद्धा दुःख हरण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये आहे बघा. आता दुःख हरण्याचं असं नाही तर दुःखाची तीव्रता कमी करण्याचं सामर्थ्य किंवा स्वतःमधला संयम वाढवण्याचं सामर्थ्य या राम कृष्ण हरी या शब्दामध्ये आहे. आणि माया ही सुद्धा दोनच शब्दांच्या अक्षरांचे बघा. त्या मायेवर विजय मिळवण्यासाठी काय करायचं असं भगवंताची माया आगाध आहे बघा, अफाट आहे. आणि त्याच्यावर जर विजय मिळवायचा असेल तर राम कृष्ण हरी यापैकी कुठलंही नाम घेतलं तरी चालेल. आता राम नाम जर घेतलं तर राम म्हणताना तोंड उघडतं बघा आणि म म्हणताना तोंड मिटतं बघा. र म्हणजे अग्निविजय आणि म म्हणजे अमृत विजय. आणि याचा जेव्हा संगम होतो त्यावेळेला आपल्या सर्व चेतना शक्ती जागृत होतात आणि म्हणून राम म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं? राम. राम म्हणताना बघा रा जरा जोरात म्हणायचा, म्हणजे आतली जी शक्ती असते, निगेटिव्ह शक्ती असते, नकारात्मक शक्ती असते ती बाहेर पडते. आणि म म्हणताना तोंड आपोआप बंद होतं, म्हणजे बाहेरची नकारात्मक शक्ती आपल्यामध्ये येते. म्हणून राम लागलीच तोंड बंद होतं. आणि मग सांगायचं म्हणजे जड जीवा तारण हरी येतं. आपल्या ज्या जीवाच्या उद्धारासाठी आपल्याला यज्ञ याग कुठले जप तप अनुष्ठान असं जरी करता येत नसलं तर त्याचा काही विधी निषेध नाही. कारण कलियुगामध्ये केशव कीर्तनात असं म्हणले, कलियुगामध्ये भगवंताचं नाम हेच आपल्या उद्धाराचं साधन आहे असं सांगितलं आणि तेच साध्य सुद्धा आहे असं सांगितले. आणि मग त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की या जड जीवाला उद्धरण्यासाठी निराळं असं साधन किंवा प्रयोग करण्याची काही गरज नाही. नाम फक्त घेतलं पाहिजे आणि ते हरिनाम घेतलं पाहिजे. आणि हरिपाठ कशासाठी करायचा की हरिपाठ म्हणजे हरीने आपल्याकडे लक्ष ठेवायचं म्हणून हरिपाठ करायचा. मग हरीकडे आपण पाठ करायची का हरिपाठ करायचा ते आपण ठरवायचं. आणि सांगायचं म्हणजे हरिनाम सार जीवा या नामाचे. ज्या जीवेने नाम घेतलेलं आहे ना त्या जीवेचं वर्णन काय करायचं, कोण त्याचं वर्णन करू शकत नाही. म्हणून काय म्हणले, उपमा दैवाची कोण वाणी म्हणले, म्हणजे कुठलीही वाणी त्या नाम धारकाचं वैभव सांगण्यासाठी असमर्थ आहे. काय सांगते मी, असमर्थ आहे असं सांगते. आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे ज्या जिभेने नाम घेतलं नाही त्याला एकनाथ महाराज काय म्हणतात, पिशाचिनी म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात ज्या जिभेने नाम घेतलं नाही तिला हडळ असं म्हणतात बघा. आणि म्हणून सांगते की एकदा तरी आपल्या जिभेने नाम घेतलं पाहिजे. आणि नाम घेताना ज्ञानदेव महाराज म्हणतात हा हरिपाठ झालेला आहे, म्हणजे काय की हरीचं संपूर्ण वर्णन याच्यात आलेलं आहे. आणि पूर्वजाला वैकुंठ मार्ग सोपा. आपले जे पूर्वज आहेत बघा ते पूर्वज गेलेले असताना कुठल्या तरी वासना आकांक्षा अपेक्षा या ओझ्याखाली त्यांचा मृत्यू झालेला असतो. आणि तो मृत्यू झालेला असताना त्यांना गती मिळत नसते, त्यांना सद्गती प्राप्त होत नसते. आणि ती गती प्राप्त होण्यासाठी ते वाट बघतात की आपल्या पिढीमध्ये कोणीतरी नाम घेणार आहे का. आणि नाम घेणार आहे का म्हटल्यानंतर आपण जर नाम घेतलं तर आपण तर उद्धरलोच जातो पण आपल्या पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. म्हणजे पूर्वजांना वैकुंठामध्ये जाण्यासाठी जी गती प्राप्त करून द्यायची असेल ती काय करायची आहे ते एकच सांगते, नाम घ्यायचंय. आणि नाम घेताना सुद्धा काय करायचंय, काय म्हणतात ते कसं घ्यायचं. अहो येता, हा अनुप्रास आहे बरं का. अहो येता जाता उठता बसता काम करिता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिरिता घरी दारी शय्येवरी रती सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा त्यजुने भगवत चिंतन करी. येताना जाताना काम करताना सारखं श्रीराम म्हणा. तुम्हाला जे आवडेल ते नाव घ्यायचं असतं. का नाव घ्यायचं असेल तुम्हाला सांगते, कारण ते काम तर सुरेखच होतं आणि त्या कामामध्ये आपली एकाग्रता निर्माण होते. इकडे तिकडे आपलं लक्ष भटकत नाही. मग आता समजा आपल्याला नाम घ्यायचं नसेल, युट्यूब जिंदाबाद, युट्यूबवर विष्णू सहस्त्रनाम लावून द्यायचं, आपल्या आवडती घोषणा लावून द्यायची, जेणेकरून आपलं चित्त फक्त आणि फक्त त्या कामात असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सदा देता घेता वदनी वदता ग्रास घेता. आपण आता इथे जेवायला बसतो, कोणीही असं म्हणत नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ असं म्हणलं पाहिजे ना देताना घेताना. तसं म्हणत नाही, चलो भागो जेवायला मिळतंय चला. आणि मग त्यांनी काय सांगितलं, घरी दारी शय्येवरी रती सुखाचे अवसरे.
घरी दारी काय म्हणायचं असं, घरामध्ये दारामध्ये बाहेर पडल्यानंतर सुद्धा नाम घ्यायचं. तर शय्येवरी म्हणजे आपण आता अंथरुणावर पडलो मग नाम घ्यायचं नाही का, नाम सुद्धा घ्यायचं. मी तुम्हाला एक गंमत सांगते की शय्येवर पडल्यानंतर तुम्ही नाम घेत घेत झोपा, तुम्हाला झोपही छान लागते, म्हणजे अनिद्रेचे कुठलेही विकार तुम्हाला ग्रासत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगते की तुम्ही नाम घेता घेता जर झोपले तर पुढची नामावळी तो भगवंत घेतो तुमची, त्यामुळे तुम्हाला घ्यायची काही गरज नाही, झोप लागलेली असते. आणि सांगायचं म्हणजे रती सुखाच्या अवसरी, जर रती सुखाच्या अवसरी म्हणजे समागम करताना जर भगवंताचं नाम घेतलं तर प्रल्हादासारखी संतती होते, म्हणून नाम घ्यायचं असतं. आणि मग काय सांगितलंय, समस्तांची लज्जा त्यजुने भगवत चिंतन करी असं म्हणलेलं आहे. समस्तांची लज्जा त्यजुने. बघा आपण लोक लाजतो, कोणी बघेल का कोणी बघेल का माझ्याकडे, असं करण्यापेक्षा जिथे बसलो आपण तिथे नाम घेतलं पाहिजे, कोणाची लज्जा बाळगता कामा नये. मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की एका ब्राह्मणाने त्याच्यावर एअरपोर्टवर त्याने संध्या केली. मला ते आवडलं फार, म्हणजे त्याची वेळ झाली त्यांनी संध्या केली. म्हणजे आपल्या धर्माचं सांगताना किंवा आपलं नाम घेताना, आपल्या भगवंताचं नाम घेताना आपण जे रोज नियमितपणे करतो, पहिल्यांदा तर आम्ही करतच नाही, नियमितपणा फार लांब राहिला, आम्हाला वेळच नाही, शेड्यूल पॅक आहे आमचं. भगवंताने कलियुगामध्ये इतकी छान सोय केली की तुम्ही केव्हाही नाम घेऊ शकता, तरी सुद्धा आम्हाला तेही नको.